पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. जवळपास 12 वर्षापासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा MPMC गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्म शीट आज MPMC कडे हस्तांतरित करण्यात आली. यामुळे लवकरच 5500 पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल, अशी माहिती रूरल एनहान्स संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली. रूरल एनहान्सच्या पुढाकारातून शनिवारी विमाननगर येथील हॉटेल हयातमध्ये MPSCच्या पदाधिकाऱ्यांना या गुंतवणुकीची टर्मशीट अटल कन्सल्टिंगचे भारतातील प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांनी हस्तांतरित केली. यावेळी अटल कन्सल्टिंग नेदरलँड यांचे व्यवस्थापकीय संचालक श्रीहान बाटले हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते. सोबत रूरल एनहान्सचे प्रमुख अंबर आयदे उपस्थित होते. गुंतवणुकीचे आणि या प्रयत्नांचे सर्व श्रेय मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गायडन्सला आणि यांच्या सपोर्टला देतो. कारण आम्ही युजली आरोग्य आणि हेल्थकेअर व्यवस्थेमध्ये काम करतो, पण हा पहिला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून डायरेक्शन्स दिलेत की तुम्हाला हे पोलीस बांधव आहेत 10 वर्षापासून थांबलेले आहेत, त्यांना आपल्याला ही गुंतवणूक कशी करून यांचं प्रोजेक्ट करता येईल याच्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे याचे जे क्रेडिट आहे ते सर्वथाने ऑनरेबल DCM श्री देवेंद्रजींचे आहेत. नमस्कार. रूरल एनहान्सर्स ग्रुप या संस्थेतर्फे आज माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने मागच्या वर्षीपासून पुढाकार घेतल्याप्रमाणे आपण अटल कन्सल्टिंग BV नेदरलँड या नेदरलँड शासनासोबत काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत MPMC महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीला जवळपास 600 कोटी रुपयांची टर्मशीट आज दिलेली आहे. आणि या टर्मशीटच्या माध्यमातून पुढच्या 4 वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट जो मागच्या 10 वर्षांपासून रखडलेला आहे तो पूर्ण होण्यास मदत होणार आहे. याच्यानंतरची स्टेज जी आहे ती एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट करायची राहील आणि त्याच्यानंतर नेदरलँड शासनाच्या विमा कंपनीकडून या पूर्ण प्रकल्पाला विमा संरक्षण उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये गुंतवणूक तयार होईल. सो ही 600 कोटी रुपयांची टर्मशीट आज नेदरलँडच्या वित्तीय संस्था पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत MPMC अध्यक्षांच्या आणि बाकी पूर्ण बॉडींच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 5248 फ्लॅट्स आणि जवळपास 160 शॉप्स असा याचा गोषवारा आहे. ही आहे संस्था, ही पोलिसांच्या हाऊसिंग साठी जी आमची एक विंग आहे त्याच्यामार्फत सुरू झाली होती. पोलीस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं, त्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती. परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम्स आले, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता. त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजे. तर ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता. परंतु आता मगाशी आपण बघितलं की इंडियातले जे आपले रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या, हे करा ते करा, आणि ते रेट फार जास्त आहेत. त्यामुळे कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं. यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे, हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी. दिस इज अ युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतोय. आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे अश्युरन्स आम्ही दिलं होतं की तुम्हाला ह्या सेटमध्ये आम्ही तुम्हाला सदनिका मिळवून देऊ, ते आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याबद्दल मला फार आनंद आहे. त्यांना विश आता जे पुढच्या स्टेजेस आहेत त्या लवकर पार पडतील. आणि 3 वर्षाचं त्यांनी म्हणतात 4 वर्ष, आम्ही म्हणतो 3-3.5 वर्षातच सुरू होईल. आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन अ स्पॅन ऑफ 1 ते 1.25 वर्षाच्या आत तो पूर्ण होईल. नमस्कार, मी अंबर आयदे, मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO रूरल एनहान्सर्स ग्रुपचा. रूरल एनहान्सर्स ही जी संस्था आहे, जी कंपनी आहे, ही गव्हर्नमेंट PPP आणि सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम करते. या संस्थेची कार्यालय दुबई, नेदरलँड आणि भारतामध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे. माझ्यासोबत आज इथे MPMC महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचे सेक्रेटरी श्री भरतकुमार राणे सर आहेत, अध्यक्ष राणे सर आहेत आणि अटल इंजिनिअरिंग जी नेदरलँड स्थित संस्था आहे
त्याचे इंडिया हेड श्री अनिल कुपा इथे आहेत. 8 सप्टेंबर 2024 रोजी माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार MPMCचा हा जो मागच्या 10 वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट आहे याला ECA बेस्ड फंडिंगच्या माध्यमातून कशी पूर्णत्वास कसा नेता येईल अशी एक चर्चा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तसेच महाराष्ट्रातले FDIचे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत श्री कौस्तुभ धवसे यांच्या माध्यमातून आमची आणि MPMC या सभासद संस्थेची आमची चर्चा झाली. त्यानुसार आम्ही करत असलेल्या भारतातील पहिल्या ECA बेस्ड इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या माध्यमाच्या अनुषंगाने MPMC कडेही कशी इन्व्हेस्टमेंट आणता येईल याच्यावर चर्चा होऊन आम्ही MPMCला जवळपास 600 कोटी रुपयांची फॉरेनची ECA बेस्ड गुंतवणूक आणून देण्याचे आश्वासन आज टर्मशीट द्वारे अटल इंजिनिअरिंगने दिलेले आहे. अटल कन्सल्टिंग ही संस्था नेदरलँड शासनाच्या 100% मालकी असणाऱ्या इन्शुरन्स कंपनी सोबत काम करते. ॲट्रेडियस ही जी संस्था आहे नेदरलँडची ही भारतात होणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी इन्शुरन्स कव्हर प्रोव्हाइड करते. या इन्शुरन्स कव्हरमध्ये 98% पॉलिटिकल रिस्क जे आजपर्यंत भारतात कुठेही झालेलं नाही आहे ते आणि 100% कमर्शियल रिस्क कव्हर होतं. म्हणजे उद्या कोणत्याही कारणाने जर शासनाने हा प्रोजेक्ट थांबवला किंवा हा प्रोजेक्ट जर उद्या कोणत्याही वॉर सिच्युएशनमुळे किंवा अजून कोणत्या सिच्युएशनमुळे थांबला तर याची सर्व जबाबदारी त्या शासनाची इन्शुरन्सची जी कंपनी असते ती घेत असते. आणि त्या माध्यमातून आम्ही अटल कन्सल्टिंग नेदरलँड यांच्या माध्यमातून आज MPMCला टर्मशीट दिलेली आहे. याचा पुढचा जो आमचा टप्पा आहे तो पुढच्या 3 ते 4 महिन्यांचा या युरोपियन बँक आणि युरोपियन ज्या नेदरलँड्सचे जे शासकीय वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असतात त्या ESIA जसं आपल्याकडे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा रिपोर्ट असतो तसं त्यांच्याकडे इन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट असतं. तर पुढचे 3 महिने आम्ही या प्रोजेक्टवर ESIA आणि ESMP या दोन्ही गोष्टींवर काम करणार आहोत. आणि एकदा ASI रिपोर्ट झाला की तो आम्ही इन्शुरन्स कंपनीला देऊन या पूर्ण गुंतवणुकीला इन्शुरन्सचे कव्हर आपले मिळणार आहे. आणि हे इन्शुरन्स कव्हर या गुंतवणुकीला मिळाले की पुढच्या 2 महिन्यांमध्ये ही गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी करायला उपलब्ध होईल. या गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीवर कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोषिक येणार नाही आहे. त्यांचा कोणताही सिक्युरिटीज, कोणतेही गहाणखत, कोणत्याही त्यांचे मॉर्गेजेस घेतले जाणार नाही आहेत. केवळ डेव्हलपमेंट क्रेडिट फायनान्सच्या माध्यमातून ECAच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ज्याच्या कोणताही परतावा पहिल्या 4 वर्षांसाठी करायची गरज नाही राहणार आहे आणि पुढच्या 8 वर्षांमध्ये सेमी इन्स्टॉलमेंट्समध्ये याचा परतावा करण्यात येणार आहे. आणि हा जो परतावा करणार आहे ती जी डेव्हलपर संस्था आणि आमची संस्था आहे ते मिळून करणार आहेत. या संदर्भातली अटल कन्सल्टिंग यांच्या माध्यमातून आज MPMCला 600 कोटी रुपयांची टर्मशीट देण्यात आलेली आहे. आणि याबद्दल मी राणे सरांचं, मी अध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि शासनाच्या अखत्यारीत राहून त्यांच्या निर्देशाप्रमाणे हा प्रोजेक्ट 3 ते 4 वर्षांमध्ये पूर्ण होऊन मागच्या 10 वर्षांपासून जे पोलीस बांधव आपल्या हक्काच्या घरासाठी थांबलेले आहेत, जे वाट बघत आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत प्रतीक्षा संपलेली नाही आहे अशा सर्वांना आमच्या सामाजिक बांधिलकीचा बेस असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक मिळेल आणि त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होईल असे माझे एक्सपेक्टेशन्स आहेत. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.